8 जगह लेट पहुंचे, क्या बनना 1000 रुपये दोनों लोग बैठ के खाली। संघर्ष केला आंबेडकरी चळवळीने, अनेक शहीद झाले आणि त्या संघर्षातून मिळालेला हा एक विजय आहे। त्यामुळं हा आपला स्वाभिमानी इतिहास आपण सर्व आंबेडकरवाद्यांनी जपावा असे मी या निमित्तानं आवाहन करतो। धन्यवाद। आपका शुभ नाम? पद? मुकुल निकाळजे। जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो। या नाम विस्तार दिनासाठी आम्ही स्वतः खूप असे प्रयत्न केलेले आहे। आमचा मित्र प्रदीपजी दुबाळकर हा आमचा विद्यार्थी मित्र, त्यावेळेस त्यांनी आत्मदहन केलेलं आहे आणि या आमचे नेते सुनीलजी मगरे साहेब यांनी सांगितलं की या नाम विस्तार दिनासाठी बरेचशा तरुणांनी स्वतःचं प्राण अर्पण केलं। त्यातूनच आमचा एक मित्र आहे ज्याचे नाव आहे प्रदीपजी दुबाळकर, याने सुद्धा या नाम विस्तार दिनासाठी स्वतःचं प्राण दिलेलं आहे। आणि खरोखरच हा आंबेडकरी जनता आणि सर्व तरुण सुशिक्षित यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव व्हावं यासाठी गेल्या आणि शेवटी या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामविस्तार करण्यात आला। याचा मी सर्व मराठवाड्यातील, सर्व महाराष्ट्रातील आंबेडकरी प्रेमी आणि सर्व तरुण सुशिक्षित यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण या शिक्षणाच्या भूमीमध्ये जे बाबासाहेबांनी स्वतः शिक्षणाचं बीजारोपण केलं होतं, या भूमीतून हा संदेश घेऊन जावा। आपापल्या ठिकाणी देखील शिक्षणासाठी काम करणाऱ्या आणि शिक्षणासाठी धडपडणाऱ्या तमाम फुले शाहू आंबेडकरी संविधानवादी घटकांना सहकार्य करावं। बाबासाहेबांना अपेक्षित असले सामाजिक क्रांती घडवण्यासाठी शिक्षणाचं जे महत्त्वाचं शस्त्र आणि यंत्र आहे ते अधिक धारदार कसं होईल आणि खऱ्या अर्थानं इथला नागरिक हा लोकशाहीवादी, संविधानवादी आणि फुले शाहू आंबेडकरवादी कसा घडेल यावर आपण सगळेच्या सगळे या क्रांतीभूमीमध्ये हा संकल्प देऊ आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना आणि त्या शहीद मोतीरामजी कांबळे आणि त्या तमाम सैनिकांना हे आपलं कार्य वाटतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आम्ही जाहीर अशा प्रकारच्या शुभेच्छा सर्व आंबेडकरी अनुयायांना या ठिकाणी देतो। आजच्या या प्रसंगी खऱ्या अर्थाने नामांतराचा जो लढा 17 वर्ष लढला गेला आणि या लढ्यामध्ये ज्या ज्या शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती या महान अशा प्रकारच्या कार्यासाठी दिली त्या सर्व नामांतर शहीदांना देखील मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन या ठिकाणी करतो। खऱ्या अर्थाने नामांतराचा हा लढा
आजच्या तरुण पिढीसमोर निश्चितपणे प्रेरणादायी अशा प्रकारचा ठरावा। या उद्देशाने मला असं वाटतं की नामांतराचा इतिहास, नामांतर लढ्याचा इतिहास हा पुन्हा पुन्हा नव्याने सांगणं या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे। आज या परिसरामध्ये जो तरुण वर्ग या ठिकाणी जमला आहे त्या तरुण वर्गांना देखील मी असं नम्र आवाहन करतो की आंबेडकरी चळवळ ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी जिवंत राहिली पाहिजे। आंबेडकरी चळवळीचा दबदबा हा कायमस्वरूपी येथील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नियंत्रण करणारा त्या ठिकाणी असला पाहिजे आणि त्यासाठी तरुणांनी स्वतःला या आंबेडकरी चळवळीमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी झोकून दिलं पाहिजे। अशा प्रकारचं आव्हान आजच्या या नाम विस्तार दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी करतो। जय भीम, जय भारत।